मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार. रायगड रत्नागिरीत आज मुसळधार पावसाची शक्यता. राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी. पुणे शहरातील अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी. हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट. पिंपरी चिंचवडला पावसाने सलग दुसऱ्या दिवशी झोडपलं. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. सोलापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग. पावसामुळे सोलापुरातील जनजीवन विस्कळीत. पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे घरांची पडझड तर घरांवरील पत्रे गेले उडून. साताऱ्यातील खटाव तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. पावसामुळे सर्व तलाव पूर्ण क्षमतेने वाहू लागले. रत्नागिरीच्या खेडमध्ये पावसाचा गडगडाटासह कमबॅक. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार पुनरागमन. भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी. वीज कोसळून बैलाचा मृत्यू. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. पुण्यातील दौंड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसामुळे अंगावर वीज पडून 50 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू. सांगलीत गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे तासगावच्या कापूर ओढ्याला पूर. अमरावतीच्या मेळघाटमध्ये जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. आमदार केवलराम काळेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. पैठण तालुक्यात मागील 24 तासात 237 मिलीमीटर पाऊस. पाचोडमध्ये 358 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसामुळे कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पिंपरी चिंचवडमध्ये तुफान पाऊस. शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. तुंबलेल्या पाण्यातून नागरिकांची कसरत. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान. मंत्री गुलाबराव पाटलांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. तातडीने पंचनामे करण्याच्या प्रशासनाला सूचना. मंत्री पंकजा मुंडे आज जालना दौऱ्यावर. पोलीस अधीक्षक कार्यालयातील नवीन वाहनाचा पंकजा मुंडेंच्या हस्ते होणार लोकार्पण. राज ठाकरेंबद्दल संशय निर्माण करण्याचा भाजपचा डाव. फडणवीस राज ठाकरे भेटीवर भास्कर जाधवांचं विधान. भाजप सोडून कुणाशी युती करण्यास शरद पवार तयार. काका पुतण्या एकत्र येण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघात भाजपची ताकद वाढली. राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंग पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. पक्षप्रवेशामुळे युतीत धुसफूस असल्याच्या चर्चांना उधाण. विक्रोळी येथील उड्डाणपुलाचं उद्घाटन करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मुंबई महापालिकेला आदेश. कल्याणमध्ये झळकले ठाकरे काका पुतण्याचे बॅनर्स. आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँड. ठाकरे कुटुंब एकत्र येण्याच्या आशयाचे झळकले बॅनर्स. उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलावलं तर नक्की जाईल. शिंदेच्या शिवसेनेचे नेते मंत्री संजय शिरसाटांचं वक्तव्य. नांदेडमध्ये प्रहार पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. प्रहार पदाधिकाऱ्यांचं तहसील कार्यालयाजवळ आंदोलन. बच्चू कडूंच्या आंदोलनाला प्रहारचा पाठिंबा. बच्चू कडूंच्या आंदोलनातील लोकांची प्रकृती बिघडली. प्रकृती बिघडल्याने 5 लोकांना रुग्णालयात हलवलं. 2 उपोषणकर्त्यांवर जागेवर सलाईन लावून उपचार सुरू. अमरावतीत बच्चू कडूंचे कार्यकर्ते आक्रमक. तहसीलदार विजय लोखंडेंना त्यांच्या दालनात कोंडलं. प्रहारच्या कार्यकर्त्यांचं कार्यालयात घुसून आंदोलन. नाशिकमधील शेतकऱ्याने भाकरीवर आणि कांद्यावर काढला बच्चू कडूंचा फोटो. भाकरीवर बच्चू कडू उपोषण करतानाचं रेखाटलं चित्र. बच्चू कडूंच्या आंदोलनाला मनोज जरांगेंचा पाठिंबा. बच्चू कडूंच्या समर्थनार्थ उद्या शहागडच्या आंदोलनात जरांगेही सहभागी होणार. लातूरमध्ये शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. पक्ष पातळीवर निर्णय झाल्यावर निवडणुकाला सामोरं जाणार. शिवसेना उपनेते आनंद जाधव यांची माहिती.
बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांमार्फत पाठिंबा. विठुरायाच्या टोकन दर्शनासाठी आजपासून नोंदणी. सकाळी 10 वाजता विठू भक्तांना मिळणार पहिलं टोकन. पहिल्या दिवशी 1200 टोकन देण्यात येणार. नागपुरात होणार हेलिकॉप्टर निर्मिती. महाराष्ट्र सरकार आणि मॅक्स एरोस्पेसमध्ये करार. 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. विक्रोळी उड्डाणपूल आजपासून सुरू होणार. रेल्वेचा पूर्व पश्चिमला जोडणारा पूल आजपासून खुला. ठाण्याच्या महाराष्ट्र नगरमधील म्हाडाच्या पुनर्विकासाला 15 वर्ष झाली असूनही रहिवाशांना अद्यापही घरे मिळाली नाहीत, म्हणून संतप्त रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा. हिंगोली जिल्ह्यात सण स्पर्धा बैठक आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीनं शस्त्र जमावबंदी लागू करण्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश. मुंबईत वीज वितरण परवान्याची महावितरणची मागणी. परवाना मिळवण्यासाठी आयोगाकडे याचिका दाखल. कांदिवलीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या 2 गटात राडा. आशिष शेलारांची गाडी निघत असताना 2 गट भिडले. भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. पुण्यात महापालिकेची अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई. नोटीस देऊन देखील संबंधितांनी अतिक्रमण न हटवल्याने पालिकेकडून कारवाई. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाण तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती. निलेश चव्हाणची शनिवारी कोठडी संपणार. कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांची माहिती. रायगड जिल्ह्यातून निघालेली पंढरपूर यात्रा संपन्न. यात्रेत वारकरी परंपरेची झलक, भक्तीचा देखील मेळ. पुण्यात मनसेचं परप्रांतीय संचालकाविरोधात आंदोलन. मराठी महिलेवर अत्याचार करणाऱ्यावर कारवाईची मागणी. परप्रांतीय सूरज शर्माच्या अटकेच्या मागणीसाठी मनसेचं आंदोलन. नागपुरात हेलिकॉप्टरचा कारखाना होणार. महाराष्ट्र सरकार आणि मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन यांच्यात झाला करार. हेलिकॉप्टर कारखान्यासाठी 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. चक्क 5वीतल्या मुलीचा तासाभरात 2 वेळा विवाह. बीडमधील धक्कादायक प्रकार. मुलीच्या पालकांसह नातेवाईकांवर देखील गुन्हा दाखल. साताऱ्यात कोरोनाचे 18 रुग्ण आढळले. 6 रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू, तर 12 रुग्णांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. वाशिममधील कारंजा ते खतनापूर रस्त्याचं काम अद्याप अपूर्ण. प्रशासनाचं दुर्लक्ष. नागरिकांमध्ये मात्र तीव्र नाराजी. मुंबई पोलीस दलातील महिला पोलिसांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी. अभिनेते अरुण कदम यांच्या संकल्पनेतून आरोग्य शिबिराचं आयोजन. धाराशिवमध्ये वडार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मारुती इटलकर खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी मोर्चा. दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राची अर्थातच सीडीओई प्रवेश प्रक्रिया सुरू. शैक्षणिक धोरणानुसार पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश. 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार. नाशिकच्या सटाण्यात प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. ढोलबारे येथे केलं रास्ता रोको आंदोलन. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा. बीडच्या अहिल्यानगर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत गरोदर हरणीचा मृत्यू. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना पूर्ण. कोरोनाची स्थिती नियंत्रणात. काळजी करण्याची गरज नाही. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. नवी मुंबईच्या तुर्भे परिसरात D326 या फूड पॅकेजिंग कंपनीत महिला बेशुद्ध. लाईट गेल्यावर लावलेल्या जनरेटरच्या धुरामुळे 15 ते 20 महिला कामगार बेशुद्ध. वाशीतील MGM रुग्णालयात उपचार सुरू. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना रेल्वेत कायमस्वरूपी नोकरी द्या. खासदार अरविंद सावंत यांची मध्य रेल्वेकडे पत्राद्वारे मागणी. मुंबईच्या माहीम परिसरात एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे मोठी आग. आगीत होरपळून दोघांचा मृत्यू. अग्निशमन दलाने आगीवर मिळवलं तत्काळ नियंत्रण. अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी
8 प्रवाशांचे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात. डीएनए चाचणीनंतर 5 मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द. अहमदाबाद विमान अपघातानंतरची भयानक दृश्य. आगीनंतर तापमान 1000 अंशांवर पोहोचलं. कुत्रे आणि पक्षीही जळून खाक. अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी 8 प्रवाशांचे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात. डीएनए चाचणीनंतर 5 मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द. कराडमध्ये लिफ्ट मागण्याच्या कारणावरून दुचाकीस्वाराला मारहाण. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. संशयित आरोपीला अटक. अंबरनाथमध्ये हॉर्न वाजवला म्हणून टोळक्यांचा भर रस्त्यात लोकांवर हल्ला मोबाईलमध्ये कैद. अनेक जण जखमी. कोल्हापुरात उद्योजकाच्या घरात चोरी करणाऱ्या दोघांना अटक. चोरट्यांकडून 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुण्यात भरधाव कारने 21 वर्षीय मुलीला चिरडलं. अपघातात मुलीचा जागीच मृत्यू. पोलिसांशी घेतले कार चालकाला ताब्यात. भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात मोबाईल दुकानामध्ये चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. घाटकोपर रेल्वे स्थानकावर दुर्दैवी घटना. प्लॅटफॉर्म आणि रेल्वेमध्ये अडकून एकाचा मृत्यू. लोकलमध्ये चढताना पाय घसरून व्यक्ती पडला असल्याचं रेल्वे प्रशासनाचा अंदाज. सांगलीत एसटी आगाराच्या व्यवस्थापक अमर निकम यांना कार्यालयात मारहाण. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची प्राथमिक माहिती. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आळंदीच्या धानोरी एमआयडीसीमध्ये बकऱ्यांचा मृत्यू. कंपन्यांमधील केमिकलयुक्त पाण्यामुळे 30 ते 35 बकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.